लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जे वितरण चालू आहे मार्च आणि एप्रिलच्या महिन्याचं, या वितरणाच्या संदर्भात आज 23 मे रोजी काय स्थिती आहे, म्हणजे आज शनिवार होता आणि आज वितरण झालं का सकाळपासून? तुम्ही प्रचंड लाभार्थी विचारत असतील कमेंट्समध्ये, मी पाहिलं तुम्ही खूप लाभार्थ्यांनी विचारलं सर वितरण सुरू झालं का, वितरण सुरू झालं का? तर तुम्हाला माहिती आहे बघा, सर्व लाभार्थ्यांना जवळपास आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर फॅमिलीला सर्वांना माहीत आहे की जर वितरण सुरू झालं तर सर पुराव्यासहित व्हिडिओ टाकतात आणि सर्वात अगोदर व्हिडिओ येतो, हे आत्तापर्यंत आपलं रेकॉर्ड आहे. त्यामुळे आज वितरण झालं नाही आणि त्यामुळेच पुराव्यासहित व्हिडिओ पण आला नाही आणि वितरण सुरू झाल्याच्या संदर्भात आज कोणतीही प्रकारची अपडेट नाही, म्हणजे आज कुणालाही लाभ मिळालेला नाही. आज शनिवार होता. आता काही लाभार्थी म्हणतात सर चौथा शनिवार आणि वगैरे वगैरे, तर तसं काय नाही. आज बघा हे ऑनलाईन पद्धतीने होत आहे संपूर्ण, तर त्यामुळे तसं काही अडचण येणार नाही. पण तरी देखील आज वितरण होण्याची शक्यता ही फार कमी होती, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती. आता वितरण उद्या होईल का, परवा होईल का, यावर पण आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत. वितरण संपले आहे का बरं? तर बघा जवळपास वितरण संपत आलेलं आहे बघा. म्हणजे मी असं म्हणेल की 99% वितरण संपलेलं आहे, पण 1% जे आहे ती पॉसिबिलिटी अजूनही वितरणाची आहे. काही एखाद्या लाडक्या बहिणीला, म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी आणखी काही पात्र असून काही तांत्रिक कारणामुळे जर हप्ता आला नसेल तरच त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण जवळपास वितरण आता संपतच आलेलं आहे असं पण म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण की वितरण हे जवळपास 1 आठवड्यापासून चालू आहे. आतापर्यंतच्या लाडकी बहीण योजनेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वेळ वितरण नाही झालं बघा. पण काही लाभार्थी असे पण आहेत की सर यावेळेस खूप लाभार्थ्यांना अजून पण हप्ता आलेला नाही, अशा प्रकारचे अपडेट आहेत. आता हे एक वितरण आहे की जे KYC झाल्याच्या नंतर तिची पडताळणी झाली बघा. ती KYC जी केली आपण त्याची पडताळणी झाली आणि या पडताळणीच्या नंतर 2 महिने जवळपास हप्ता थांबला होता आणि त्याच्यानंतर वितरण झालं. त्यामुळे या KYC मध्ये जो पतीचा किंवा जो सेकंड OTP दिला होता तुम्ही, तर त्या OTPची पण माहिती तपासली गेली. त्या OTPच्या मध्ये जो आपण आधार नंबर दिलेला आहे, कारण आधार नंबरलाच लिंक असलेल्या मोबाईलवर आपण OTP जात असतो बरोबर, तर त्याची माहिती तपासली गेली आणि त्याच्यामध्ये काही लाभार्थी अपात्र झाल्या. पण याचा अर्थ असा नाही की प्रचंड मोठ्या संख्येमध्ये लाभार्थी अपात्र झाल्या, ही पण गोष्ट समजून घ्या. कारण की काय झालं होतं बघा, बऱ्याचशा लाभार्थ्यांनी KYC न केल्यामुळे, म्हणजे त्यांना KYC दुरुस्तीच करायची संधी मिळाली नव्हती, तर त्यामुळे मग परत त्यांना संधी दिली, तर त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली होती, नाही तर अन्यथा कमी झाली असती. जवळपास 17-18 लाख लाभार्थ्यांची संख्या परत त्या कारणामुळे वाढली की KYC दुरुस्ती दिली त्यांना करायला आणि ती माहिती पण पुढे आली होती. पण आता बघा की असं असून देखील या योजनेच्या काही लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाही, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की त्यांना अपात्र केले गेलेले असावे. बघा मी ज्या आहे ते तुम्हाला सांगतोय, कारण पडताळणीच्या नंतर पहिलाच हप्ता हा वितरित झालेला आहे बरं का आत्ताचा, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हा जो हप्ता आत्ताचा वितरित झालेला आहे, पडताळणीच्या नंतर हप्ता वितरित झालेला आहे. आणि 2 महिने त्यांनी उगेच घेतले नाही, पडताळणीच ते करीत होते KYC केल्याच्या नंतर. ही बाब सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे हे एक कारण आहे आणि माझ्या मते वितरण फक्त फार कमी शक्यता आहे आता की आता वितरण बाकी लाभार्थ्यांना होईल. जर बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे 12 मेला वितरण झालं, त्याच्यानंतर परत वितरण जे आहे 16 मेपर्यंत चाललं, ते 16 मेपासून वितरण थांबलं, काल परत मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला, म्हणजे आज 23 मे रोजी जे आहे शनिवारी वितरण कुणाला झालं का, तर कुणालाही वितरण झालेलं नाही. जर कोणी सांगत असेल वितरण झालं वगैरे, तर कोणीही आता सध्या अफवांवर लक्ष देऊ नका. वितरण झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याकडे अपडेट येते आणि ती पुराव्यासहितच मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आज कुणालाही वितरण झालेलं नाही. उगाच तुम्ही विनाकारण चिंता करू नका की या लाभार्थ्यांना आलेत, आम्हाला का नाही आले. आज कुणालाच वितरण झालं नाही बघा. परत सांगतोय 12 मे ते आतापर्यंत, म्हणजे कालपर्यंत, म्हणजे 22 मेपर्यंत जे वितरण झालं, तर हे वितरण जवळपास एकूण 1 आठवडाभर चाललेलं आहे. उद्या वितरण होईल का? उद्या रविवार असणार आहे, त्यामुळे उद्या वितरण बंद राहणार, कारण की मागच्या रविवारी पण वितरण बंद होतं, त्यामुळे उद्याच्या रविवारी पण वितरण जे बंद राहणार. मग काही लाभार्थी असे विचारतील की सर मग वितरण संपले आहे का, कारण की सोमवारी मग परत वितरण सुरू होईल का? तर सोमवारी वितरण सुरू होण्याची फार कमी शक्यता आहे. जे आहे मी ते सांगतोय तुम्हाला, जे अगदी स्पष्ट असतं ते मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे मांडतो. बघा या व्यतिरिक्त पण प्रचंड लाभार्थी असं असतील, त्या म्हणतील की सर आमचा हप्ता मग आलेला नाही, मग त्याचं काय कारण असू शकतं? तर मी परत सांगतोय, तुम्ही एक तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा, एक तर फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे तुम्हाला. हे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ झालेला आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी, किंवा तुम्हाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन संपर्क करून त्यांना विचारायचं आहे कोणत्या कारणामुळे लाभ बंद झालेला आहे. हे 2 तुमच्याकडे सध्या पर्याय आहेत. तर त्यापैकी माझ्या मते सोमवारीपर्यंत आपण एकदा तरी पण एक आशा ठेवूयात की होऊ शकेल, पण फार कमी शक्यता आहे. मी जे आहे ते सांगतोय तुम्हाला. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जवळपास 70 ते 80%
हप्ता वितरित होण्याची शक्यता होती आणि तशा पद्धतीने मी असं नाही म्हणलं की 1%च हप्ता मिळेल, ही पण बाब समजून घ्या. आणि मग ते वितरण पण झालं होतं. हे आता 22 कालचं जे वितरण झालं होतं ना, ते व्हिडिओ पहा तुम्ही मागचे जाऊन, तुम्हाला स्पष्ट त्याच्यामध्ये मी काय बोलतोय ते तुम्हाला सर्व कळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जर सोमवारी वितरण झालं, पण फार कमी शक्यता आहे, जर झालं तर त्याची पुराव्यासहित अपडेट येईल, पण उद्या मात्र वितरणाची कोणत्याही प्रकारची अपडेट येण्याची शक्यता फार कमी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.